आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की देवाला मी काय मागतो आणि मी लग्नाच्या अगोदर देवाला काय मागायचो. तर खास म्हणजे मी देवाला लग्नाच्या अगोदर काय मागत असेल आणि माझं लग्न म्हणजेच माझ्या वयाच्या 25 वय किंवा 26 वर्षी माझं लग्न झालं. तर त्याच्या अगोदर मी देवाला काय मागत असेल तर पुढं बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू, म्हणजे तुम्हाला ऐकायला 100% आमचं दीपाली सांगणारी. आणि तर सकाळी सकाळी काय झालं, मी 8 वाजताच आज फोन लावला होता रविदादाला फोन लावला होता. म्हणजे मला असं वाटलं होतं की ओंकारेश्वर करून ते आले असतील संभाजीनगरमध्ये, पण ऑलरेडी आले बी असते, पण ते गेले तर आज कुठं औंढा नागनाथ म्हणजेच हिंगोली जिंतूरपाशी. आणि म्हणलं होतं की इकडे या येतानी असं विषय होता, पण ते अजून संभाजीनगरला गेलेच नाहीत. आजचा पूर्ण दिवस काय होईल, संभाजीनगरला जातील. आज 3 तारीख आहे ना, ठीक आहे. 3 तारखेला संभाजीनगरला आज म्हणजे मला वाटतंय हिंगोली म्हणलं ना तर औंढा नाग ते संभाजीनगरला येऊस तरी एखादा दिवस जाईलच. आणि जर सकाळी उद्या दर्शन झाली 4 तारखेला तर ते गावाकडं मग संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचतील. मग त्यांना म्हणलं होतं की जर संभाजीनगरहून निघला तर तुम्ही आहिल्यानगर मार्गी येणार आहेत का मधून येणार आहेत. मधून जर आलात तुम्ही पाथर्डी मार्गी तर मग काय करा, तुम्ही आष्टी म्हणजे कडा मार्गी जर आलात तर इकून कर्जत, भिगवण आणि बारामती ह्या साईडने जर गेलात तर मग या तुम्ही इकून मला सांगा, फोन करा. तर मला वाटलं की बाबा आता 12 ज्योतिर्लिंग जे आहेत भारतातले ते पूर्ण झालेत दादाचे. थोडंसं त्यांचं पण अभिनंदन हिंद आपण करावं काहीतरी, पण ते म्हणले येणं होणार नाही. तर काय होतंय म्हणले, कुठं जिकडं जाईन मी तिकडंच जातोय, म्हणजे काय फिक्स माझा टायमिंग नाही आणि मी एखाद्या दिवशी नक्की येईल. तर म्हणलं ठीक आहे चला. तर असा विषय झाला आणि चला मी घेतो आता आवरून. आता दादाचं उद्या शक्यतो नाही येतो, ते सरळ सरळ म्हणे नाही येणं होणार नाही, वाट बघू नको. तर मला वाटलं होतं इकडून आलं तर यायला पाहिजे, म्हणजे गाडबी होईन थोडंसं. म्हणलं चला लांबून आल्यामुळं थोडंसं बरं वाटतं नाही का. 12 ज्योतिर्लिंग केलं तर भारी. तर चला बघू आपण नंतर. आता मी थोडंसं काम आवरून घेतो एकदा. दीपाली मॅडम आवरलं का? दीपाली मॅडमचं सकाळ धरून काम काय आवरत नाही, अजून उरकलं नाही. जायचंय म्हणतं, लवकर उरकलं ना दीपाली मॅडमचं म्हणजे काय होतंय, दीपाली दुकानात थांबतीन, मला जायला मोकळं होतंय. पण आता काय होतंय, दुकानाला गिऱ्हाईक येतंय, म्हणलं दीपालीला आवर आवर आवर. आता सर्वांच्या आंघोळ्या झाल्यात, स्वयंपाक तर सकाळी होतो, आता आंघोळ्या सगळ्यांच्या झाल्यात. आनंदीने पण आंघोळ करून आनंदी गेली झोपी. काय करते, थोडी पूजा करते. बरं ये पूजा करून देवाची. काय मॅडम, चालेल पूजा करायला आता. ये पूजा करून पटकन पटकन सकाळचे काम लवकर उरकीत जा, पटा पटा पटा. दीपाली काय आवरीत नाही सकाळी सकाळी. काय होतंय मग असं गर्दी होती, मी काय गर्दी दाखवत नाही गिरायक आल्यावर. चला दीपाली पुढे चालली पूजाला, दाखवतो तुम्हाला. मला वाटतं आता एवढ्यात काय पूजा करताना कधी दाखवलंच नाही दीपालीला. चला दीपाली मॅडम आल्या तिकून पूजा करण्यासाठी. कसं वातावरण झालं एकदम बघा पावसाचं, पण पाऊस याय ना. ढग एकदम काळे 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 सगळीकडे दिसायला लागलेत, पण पाऊस नाही आमच्याकडे अजिबात. आधी हिरवं गावात लगेच दिसलं असतं इकडे साईडला. आवरलं, घेतलं झाडू, घी पूजा करून. दीपाली नेमकं काय पूजा करत असाल मला पण बघायचंय. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे दीपालीला आज, पण थांबा आता पूजा होऊन द्या. अगरबत्ती लावली. तू पाय पडली का? तू काय मागती बरं? थांब 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 थांब, तू फेरे नंतर मार. थांब, अरे तू तिथं मला दिसून फेरे मारल्या. बरं फेरे मारल्या. हा, आणि देवाला गेल्यावर कोण काय काय मागत असतं मनातली मनात, म्हणजे मागणं मनातच ठेवा, पण तरी पण काय नाही का हो, काय नाही, चाललंय आपलं ब्लॉग बनितो, व्हिडिओ बनितो. नाही नाही तुम्हाला नाही घेत. किती राहिलीत फेरी? तर आता ती पूजा करताना म्हणती ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम, ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम, ओम सिद्धी गोरक्षनाथाय नम, ओम ओम. आता त्यामुळं ती म्हणणार नाही किती फेरे मारले, 11 फेरे मारतात काहीतरी असं आहे. आले थांबा. चला गिराईक पण आलंय. ओके.
तर बघा गिराईक थांबलंय. तुला काय द्यायचंय बाळा? 5च्या त्याला ते चॉकलेट द्यावं. ते मला काहीतरी प्रश्न विचारणार आहेत असं म्हणतात. काय प्रश्न असन काय माहित नाही, पण तेच असं विचारित असते देवाचं की तू देवाला काय मागती असं तसं. तर देवाला काही मागत नाही मी, पण तेच पहिले घेतले होते मी 5 रुपये. तर देवाला काही मागत नाही, म्हणजे महागाईसाठी देवपूजा करायची नसती असते असं काही नसतं. तर म्हणजे आपल्या दारात आहे उंबराचं झाड म्हणून मी फेऱ्या मारते कधीतरी. तर मी काय म्हणत होतो माहिती का, तर माझं काय म्हणणं आहे, तू देवाला फेरे मारती, रोज सेवा करती, मग तू काय मागती देवाला? काहीतरी मागितलं पाहिजे ना. मी म्हणते ज्यांचे राहिले पैसे द्या म्हणायचं का? आईला टोपणं टाकलं बा तुझ्यावर. एक तर इथं पावसाचा दुष्काळ आहे, लग्नाचा दुष्काळ आहे. देवापर्यंत दुष्काळ पडून देऊ नको रे बाबा. हाय का नाही? तेवढं एक चांगलं काम करा म्हणा. होय, समाजासाठी काहीतरी चांगलं काम करा. राहिलेत लय मोठे पोरं, त्यांचे लग्न झालेच पाहिजे असं देवाला म्हणते मी मागते. आईला तुझा डायलॉग तुझ्या उलटा झाला का? पण मला नव्हतं वाटलं असं होईल. खरंच मागितले म्हण, तसं नाही हो. येईल येईल येईल. चला, पाऊस पडायला, लग्न व्हायनात, जमानात लय अवघड परिस्थिती झाली आहे. इकडं बी सगळीकडेच ती परिस्थिती आहे. चला आता गिरायक आलं तर थोडस विषय स्टॉप झाला. थोडा 5 मिनिटं थांबा. एवढी चिल्लर थोडी गिरायक गेला ना, पुन्हा आपला विषय चालू होईल. चला झालंय आता गिरायक कमी. बोल तरी आपला विषय निम्मा स्टॉप काय होतो. तुम्ही म्हणले देवाकडं काय मागितलं तर सगळं काही मागायसाठी देव करायचा नसतो असं काही नाहीये. फक्त मला असं वाटतं की सगळ्यांना सुख समाधान लागू दे, म्हणजे सगळ्यांना सुख, लेकरांना, तुम्हाला, मला आहे असं नाही का. तर ह्याच्यासाठी म्हणजे देवाकडं आपण म्हणजे सुख समाधान आणि निरोगी आरोग्य काय म्हणते ते सगळं असं लाभ. एवढंच बास काही नको आम्हाला जास्तीचं. आणि असं बरं नाही माहितलं, एखादं पैशाचं गोठवडं बरं नाही माहितलं. काय बाय मला पैसे मी कमवते, मला कशाला लागते तर, आहे का नाही. कष्टाने कमवायचं आणि आनंदाने खायचं, कष्टाचं खायचं. 2 रुपयेच कमवायचे पण समाधानाने कमवायचे. कशाला पैशाचं गठोडं मागितलं थोडी काय आभाळातून तुला सांगू का मी काय मागत असतो देवाला? मी सांगू का दीपा, काय मागतो मी लग्नाच्या दरम्यान म्हणायचे छानशी मला एक ना अशी म्हणजे बायको अशी मिळावा मुलगी की छानशी, म्हणजे नाही का स्वभावाने चांगली भेटावा. पहिली गोष्ट मागायची मी बरं का. आता ते विषय संपला, ते आता काय मागत नाही. तुमची आता इच्छा नेमकं पूर्ण झाली का नाही काय माहिती, तुमची तुम्हालाच माहिती. हा हा. आणि दुसरी गोष्ट की मी ज्यावेळेस पुन्हा थोड्या दिवस झाला का पुन्हा म्हणलं एक मुलगा एक मुलगी असावा प्रपंचात, म्हणजे एकदम चांगलं. ते पण माझी इच्छा पूर्ण झाली. 2 इच्छा देवाच्या पूर्ण म्हणजे नाही का देवाने पूर्ण केल्या. तिसरी इच्छा काय? सुखी. सुखी बी आहे. तिसरी बी इच्छा माझी सध्याला तर पूर्ण आहे. आणि चौथी, पैशा बाबतीत मी कधी मागत नाही देवाला. सुख आहे, शांती आहे, तर पैसे तर कष्ट केले की ऑटोमॅटिक भेटतेच, आहे का नाही. कष्टाला फळ भेटतच. तर मग ह्याच गोष्टी मी आज बी मागत असतो. सर्व गोष्टी पूर्ण झाल्या तरी बी सुखी ठेवा, सगळ्या फॅमिलीला सुखी असावा, असं काहीतरी आपण मागावा. आता नित्यांना काय द्यायचे ते. चला तर आता काय झालंय, गिरायक बी येतंय, मला बी जायचंय. 9 वाजून 10-20 मिनिटं झालीत. ड्युटीला जायचंय. आज ठोकळा काल बसवायचा म्हणत होतो, पण काल काय बसवणं नाही झालं. आज बी होतंय का नाही काय माहिती, मिस्त्री आहे ना. तर मग मला लवकर आज जावं लागेल, संध्याकाळी उशीर पण होऊ शकतो. आणि चला थोडं थोडं बारीक बारीक गोष्टी आपल्या जे जेवणा झाल्या त्याच्यात बी थोडं थोडं सांगत असतो मी. तर आज दीपालीने पण ऐकलं की बाबा काय मागत आहेत, मी काय मागत असतो आणि मागितलं बी काय पाहिजे देवाला, हे पण आपल्याला महत्वाचं आहे. कारण जीवनात कधी तुम्ही पैसे मागू नका, कधीच देवाला पैसे मागू नका. काय नाही, माझी गाडी घ्यायची इच्छा आहे, गाडी द्यावा, बंगला द्यावा, आई तर काय भेटत नसतं. हा. आणि पण म्हणतो बाबा कष्ट कर हा मग गाडी घे. आणि आपण काय म्हणतो, देवाच्या पाया पड. जे आपल्याला प्रत्येक जणाचे एक ईश्वर जे आहे त्याला माना. आपण अंधे सरतात राहू नका. अंधे सरतात म्हणजे काही बी नाही, आपलं मनाने मागा काहीतरी आणि आपली सेवा करा. दत्ताची पूजा केलेली सगळ्यात चांगली असते. उंबराला फेरे घातलेले, जे मनात काही इच्छा असेल ती खरंच पूर्ण होती. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ज्या माझ्या पण इच्छा होत्या ते मी पर्सनल नाही गोष्टी सांगू शकत, पण माझ्या पण त्या पूर्ण झाल्यात. म्हणजे जे की नाही का लेकरांचा असो कशाचा असो, पण जिथल्या तिथं व्यवस्थित झालं ह्यात समाधान आहे. आणि देवाला जे मी मागितलं ते पण देवाने, म्हणजे आपण काय बोलतो एखादा शब्द आपण जे बोललो ते झालं. हा, जे बोललो ना ते झालं, नक्की झालं. आणि ते पण कोणाच्या दत्त माऊलीच्या कृपेने खरंच झालं. माझ्या आयुष्यात तर
मला म्हणजे दत्त माऊलीची कृपा तर लईच अफाट आहे. बस त्याच्या पलीकडे आता मला काही शब्द नाहीत बोलायला. त्यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने तर सगळं माझ्या आयुष्यात सगळं दीपाली सुखच जा. दत्त कृपा माऊली काय म्हणली आता समजा दत्त माऊलीची कृपा हा आहे, खरंच आहे. आणि मी पहिल्यापासून महादेवाला आमचं गावात मंदिर आहे त्यांचं- तिथं मानतो ते मी म्हणजे- महादेवाचा भक्तय. हा आणि खरं सांगू का मी किती दिवसापासून दीपालीच्या लग्नाच्या अगोदर बी 5-6 वर्ष किंवा 7-8 वर्ष मी तेव्हापासून देवाला पाणी दरवर्षी आणायची एक श्रद्धा आहे माझी, ती करीत असतो पूर्ण. हा ते करते आणि त्यांची जीवनामध्ये पूर्ण. मी असंच माहित होतं की मला पैसा नको, काहीच नको, एक छान स्वभावाची मुलगी असावा, चांगली असावा. आणि त्याच्यानंतर मला देवा आता ती पण इच्छा पूर्ण झाली. आता 2 मुलं असावं, एक मुलगी आणि एक मुलगा, ती पण माझी ती इच्छा पण पूर्ण इच्छा झाली. आमची खरंच पूर्ण दुसरी झाली. गोष्ट इतकी वाईट दिवस गरिबीतील दिवस काढले ते पण आज मला एवढंच म्हणायचं होतं फक्त सुखी 2 टाइम जेवण भेटलं ना, एवढे जरी सुखी दिवस आले ना तरी लय झालं द्यावा. मोठी अपेक्षा माझी काहीच नाही, ते पण पूर्ण झाली. आता पण आमच्या श्रद्धा, आमच्या मनात फक्त इच्छा श्रद्धा. आहे की देवा फक्त आम्हाला हाही परिस्थिती आमच्या कायम राहू दे, की नाही का हाय असं जरी राहिलं ना, याच्यापेक्षा जास्त बी नको आम्हाला, कमी बी नको, आणि आम्ही कमी पण ह्याच्यात नको सुखी आम्हाला. येतं. आम्ही आहे याच्यात भरपूर सुखी आहेत, बस लय समाधानी येतं. त्याच्यामुळे आहे असंच आमचं राहू दे हेच आमची इच्छा. आम्ही म्हणजे देवाला सांगतो दीपालीच्या तर शेवट एक इच्छा राहिली, कधीतरी एक छानसं घर बांधायचं, ते पण होईल पूर्ण. माझी. तुला झोपायचंय का आनंदी? तू नाही झोपल्यावर कसं व्हायचं बरं? खेळा ना अभि, रडती बी, झोप म्हणलं तर झोपा ना अभि. हा किती आगाव निकलती ग, किती आगाव निकलती. मम्मीला काम आवरून द्यायना, मम्मीला घर पुसायचंय, स्वयंपाक झालाय, हा तुला बघायचंय, खायला करायचंय, मम्मीला किती ताप देती तू. हा काय पाहिजे तुला, काय पाहिजे? किती आगावे. अरे काय करते, सोड सोड. आगाव ए आगाव. तर आनंदी अशी आगावणी करते रोज, काही ना काही दुकानात उडीत या हातातलं बांधायचं हे मस्त आहे. मी पण माझ्या हातात बांधलंय आणि हे विक्रीसाठी आणलेलं आहे. पण ही आनंदी निस्ती वडी ती. चला चला, आनंदी काय आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही आज. चल 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 टकली. बघा आनंदी कशी माणसं जाऊन बसली, अशी हात हात करू करू माणसं जाऊन बसली. चला महाराज सापडलीत आज. काय म्हणायचं बघूया आता, सांगा ना राव ह्यांना, सांगा समजून जरा पैशाचं काय. लाजा लागलीत महाराज. अहो दिंडीत जायचं, एकदा आम्हाला पैसे द्यावा मग जा तुम्ही. काहीच पडली होई परत काल परदिशी. अहो पण पैसे माझं काही असून द्या, पण पैसे द्यायचं काम आहे का नाही? आहे ना. कोणाचे दिले तर तो द्यायचे. कोणाचे दिले म्हणजे मग असं बोला. हाय, बरोबर आहे. गाडी आहे अजून इथं, गाडीचा गोठला केल्यावर सांगतो मी, पुन्हा एकदा गोठला करून ठेवावा लागेल. एक जर वायर काढून ठेवला ना बरोबर मग येतोय हात जोडीत. मग बरं तुम्ही सांगा आता समजून एकदा. महाराज ते तिकडे ते आणणार राहिला तुला ऐक ना, ए, ये, इथं ये. अरे आपल्याला दिंडीत जायचं इकडे ये, इथं ये, इथं ये. तुला- आपल्याला दिंडीत जायचं दिंडीत जायचं इकडे ये. मग काय, मग दिंडी जायच्या अगोदर द्या हा, हा. का दिंडीतून आलोय द्यायचे? दिंडीतून आल्यावर माघारी आल्यावर ते काय होतं, आल्या आल्या म्हणलं पैसे ते म्हणजे पाऊस पडा ना. आता पावसावर काय राहिले सांगा बरं. इथं मरायला लागलेत लोक, फाशी घ्यायला आ, लागलेत. तू काय खात नाही का? पाऊस पडाना बघ. महाराज लोकांना ताणू नका. तुम्ही पैसे काहीतरी करा. महाराज लोकांनी छाप कारखाना काढला. बरं पाऊस पडला की पैसे कुठून येणार आहेत? टकलो काय लय पळती बाबा. हा चल. तेच ना, पाऊस पडले की पैसे कुठून येणार आहेत? उलट बियाला त्याला पैसे जाते तवर मला देऊन टाकतो बियारायचंच नाही आम्हाला. म्हणजे लगेच दिंडीत निघून जायचं का? हा. आयला हे 15 दिवस डोक्याला ताण नाही. ताण नाही सोडून दे मरून दे. कुणाचे द्यायचे नाहीत का पाऊस आल्यावर? पाऊस येऊ सर पैसे नाही द्यायचे कोणाला. पाऊस आलो काय? पाऊस पैसे पाडतो काय? पैसे नोटाच पडणार आपल्या घरावर. नुसत्या बादा 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 नुसत्या नोटा पडणार. तो चालूच राहून दे, तू बंदच नको करू. ते पण हा. आला पैशावर आला. बरं जाऊ का? नाही तो तू पागलच तू नाही फक्त का दादा तू पैसे देऊ नको रे. तू दिंडी जायचं अगोदर जर पैसे नाही दिले तर बघा ते चाक नाही खुलून ठेवलं गाडीचं तर हा मग सांगितलं नाही म्हणजे पागलच नाही ना अजून. पटकन पैसे दे, नाही तर आमच्याकडे आयडिया असतात पैसे घ्यायची. जाऊ का मी माझं काम बघतो. काय नाही, चाक खोलणार आहे मी. चावी तर आहे, चावी काढून घेतली ना तरी लय झालं, पैसे वसूल होतील. का टायर विकायचंय? दादा दुधाचा रतीब लावा, फिटून जाते ना. हा दुधाचा रतीब लावा. नाही तर टायर एक ऐकलं तरी पैसे मोकळे. तुम्हाला खर्च आला तू वरून. जाऊ का? हा ओके बाय.
आलं गिरायक आलंय दुकानात तू खाली जाऊ का? हा जा जा. त्या पातेलं, हे पातेलं पाणी काय झालं शॉकअप पाईप नवीन आणली होती पण ह्याला काय झालं असा डिस्टन आलाय आणि ह्याला पहिल्याला डिस्टनच नाहीये आणि ह्याला आलाय डिस्टन. आता ह्याला काय लागायला लागेल बारीक एक छोटासा डिस्टन अजून टाकावं लागेल म्हणजे बसल पण डिस्टन काय असतील भेटना सध्याला. बघू आता भेटतंय का. असा ठोकळा आणलाय टाकायला तर अशी डिझाईन आहे ठोकळ्यावर एक. तर बघू आज तर काय पाऊस नाही पण मिस्त्री येणार. मिस्त्री जर आली आज ठोकळा घेऊ आपण टाकून. तर एक डिझाईनच आणली सगळी लाल डिझाईन आणि थोडीशी काही काळे ब्लॅक बी आहेत आणि वर अशी डिझाईन खरबुड आणि चौकोपरी ठोकळा आहे.